मागील काही दिवसांपासून कोयते दाखवत दहशत माजवण्याचे प्रकार जे आहेत ते वाढलेले पाहायला मिळतात आणि अशाच प्रकारची दहशत माजवत पुण्यातील फुरसुंगी परिसरात 20 ते 25 गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली होती। शनिवारी रात्री उशिरा 5 जणांच्या टोळक्याने या भागात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर कोयत्याच्या साहाय्याने आणि काठीच्या साहाय्याने 20 ते 25 गाड्यांची तोडफोड केली होती आणि याच प्रकरणानंतर पोलिसांनी या 5ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि ज्या भागात त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर त्याच भागातून त्यांची धिंड काढण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच त्यांना टायरमध्ये टाकत त्या नागरिकांसमोरच त्यांना चोप सुद्धा दिलेला आहे। नेमकं काय घडलेलं आहे पाहूया। तर त्याचं कुटुंब बसवून जातो तिथं। तर आम्ही ते जे काही तोडफोड करणारे आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई आम्ही करीत आहोत। तर मी तुम्हाला एक आवाहन करतो, जर तुम्हाला असं काही आढळलं की असं कोणीतरी मस्ती करतंय तर आम्हाला तुम्ही 100 नंबर 112 नंबरवरती कॉल करून किंवा पोलीस स्टेशनच्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि जर माझा वैयक्तिक नंबर पाहिजे असेल तर मी तोही सांगतो 9870 11492। पुन्हा एकदा सांगतो 9870 11492। आपल्या आदर्शनगर परिसरामध्ये कुठलेही गैरकृत्य होत असेल किंवा कोणी जर अशी गोष्टी केली तर तुम्ही मला संपर्क करू शकता। माझा नंबर हा 24 तास चालू असतो। नंबर 9870 11492। आणि तुम्हाला जर काही ह्या घटनेच्या संदर्भात साक्ष द्यायची असेल तर तुम्ही न घाबरता साक्ष देण्यासाठी पोलीस स्टेशनला जावे किंवा मला तुम्ही जो नंबर दिला त्याच्यावरती संपर्क करा, आम्ही तुमच्या जवळ येऊ। पण काही तुम्ही घाबरायची आवश्यकता नाही। असं जे काही पोलीस करेल तर त्याची मस्ती गिरवायला पोलीस प्रशासन एकदम खंबीर आहे। ठीक आहे। त्यामुळे आता अशा प्रकारे धिंड काढून किंवा या ज्या भागात दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात तर त्याच भागात त्यांना चोप दिल्यानंतर ह्या अशा प्रकारच्या दहशती माजवण्याचे प्रकार जे आहेत ते कमी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।